तर तिकडे अकोटमध्ये भाजपच्या सोबत केलेली आघाडी तोडण्याचे आदेशच इम्तियाज जलील यांनी दिले। या आघाडीबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हतं अशी प्रतिक्रिया देखील जलील यांनी दिली। एमआयएमचं धोरण हे भाजपच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याच्याशी तडजोड करणार नाही असंही त्यांनी सांगितलं। या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। घेतले निर्णय तर त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागावले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही। विकास हे आमच्यासाठी सेकंडरी असणार आहे, पण प्राथमिकता आमची हे आहे की तुम्हाला कुठे कोणाला जायचे आहे हे तुमचा अधिकार आहे। शरद पवार साहेब सोबत त्यांच्या सोबत गेलेले आहे, बच्चू कडू साहेब त्यांचा प्रहार त्यांच्या सोबत आहे, राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे, पण आम्ही ज्या गटामध्ये भारतीय जनता पार्टी असणार त्या गटामध्ये आम्ही जाणार नाही। काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय तर त्यांच्यावर ही कारवाई